शाहूवाडीतील अनिल गणपती भोपळे या मटण विक्रेत्याला पोलिसांनी सप्टेंबर 2023 ला अटक केली होती। या प्रकरणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश SR साळुंखे यांनी अनिल भोपळे याला नुकताच जामीन मंजूर केलाय। ॲडव्होकेट कुणाल विद्याधर पाटील यांनी ही माहिती दिली आहे। दिनांक 29/10/2023 रोजी शाहूवाडी तालुक्यातील एक मटण विकणारे व्यक्ती अनिल गणपती भोपळे यांना 376 च्या केस IPCच्या केसमध्ये शाहूवाडी पोलिसांनी अटक केलं होतं। त्या या गुन्हा दाखल होण्याच्या पूर्वीच 20 ऑक्टोबर 2023 ला या आरोपी अनिल भोपळे यांनी प्रायव्हेट केस दाखल केली होती की हे जे फिर्यादी आहेत, मूळ फिर्यादी, ते मला धमकवत आहेत आणि खंडणीची केस त्यांच्याविरुद्ध दाखल केली होती की खोटी केस घालणार, तुम्ही माझ्या मुलगीचं अबॉर्शन करा किंवा मी तुमच्यावर खोटी केस घालणार अशी तक्रार पूर्वीच दिली होती। परंतु त्यानंतर तरी पण या अनिल भोपळे यांना अटक करण्यात आली। त्यानंतर त्यांनी 2दा जामीन ठेवला होता मेहरबान सेशन न्यायालयामध्ये आणि त्या बेल ॲप्लिकेशनमध्ये 2दा फेटाळण्यात आला। तिसऱ्यांदा मग पहिल्या पूर्वीपासूनच अनिल भोपळे यांचं म्हणणं होतं की मी हा गुन्हा अजिबात केलेला नाही, ती मुलगी जी आहे ती माझ्या लेकीसारखी आहे आणि म्हणून वारंवार ज्या दिवशी अटक केलं तेव्हापासून त्यांनी DNA ॲनालिसिस रिपोर्ट सादर करण्याचा प्रस्ताव मांडला होता पोलिसांसमोर व त्यांचा मुलगा यांनी SP ऑफिसमध्ये देखील अर्ज दिले होते की DNAचा अहवाल लवकरात लवकर यावा। मग त्यानंतर SP ऑफिसनी पण काही दखल घेतलं नसल्यामुळे मी आणि ॲडव्होकेट शुभम गणेशाचार्य यांनी वारंवार सेशन कोर्टाला विनंती केली की या कामी DNAचा अहवाल लवकर येण्यात यावा। त्याप्रमाणे आता DNAचा अहवाल आलेला आहे व त्यामध्ये असं निष्पन्न झालं की अनिल भोपळे हे बायोलॉजिकल फादर बेबीचे नाही आहेत आणि तो व इतर ग्राउंड्स सगळं समावेश करून आमचा आर्ग्युमेंट ऐकून काल दिनांक 5/4/2023 रोजी अनिल भोपळे यांचा जामीन साळुंखे साहेब यांनी मंजूर केलेला आहे।